चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। काल मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं प्रवास करणारे प्रवासी अक्षरशः हैराण झाले होते, कारण 32-33 तास त्यांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागलं होतं। पण सरकारच्या उदासीनतेमुळेच ही वाहतूक कोंडी झाली का, किंवा लोकांचे हाल होण्यासाठी सरकार कारणीभूत आहे का, असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। कारण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्यात असा एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे, तो प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात पडलेला असल्याची माहिती मिळते। धोके टाळण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांवरती प्रशासनानं अद्याप निर्णयच घेतलेला नाहीये। कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकार दरबारी तसाच पडू नये, या संदर्भातला सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। प्रस्ताव सादर करून 2 वर्ष लोटली, मात्र अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही। माळशेज लोणावळा घाटमाथ्यावरती 70 ते 80 किलोमीटरचा रस्ता आहे, तर इतर रस्त्यांचं अंतर 20 ते 25 किलोमीटर इतकं आहे। त्यामुळे माळशेज लोणावळा घाटमाथ्याला पर्याय देईपर्यंत कोंडी कायम राहील, असे अहवालात नमूद केलं गेलंय। आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर जी मिसिंग लिंक